पद्धत बंद करा, ऑफलाईन पद्धत चालू करा, ऑफलाईन पद्धत चालू करा, पूर्वीप्रमाणे खते मिळालीच पाहिजे, पूर्वीप्रमाणे खते मिळालीच पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 जूनला जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व कृषी विभागाची बैठक करण्यात आली आणि या बैठकीमध्ये कृषी खात्यामार्फत किंवा कृषी जी दुकानं आहेत यामार्फत जी खतांचं वितरण होतं ते ॲपद्वारे ऑनलाईन करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर कृषी खात्याने तसा निर्णय जारी केला, तसा आदेश जारी केला आणि आपण पाहतोय गडिंग्लज विभागामध्ये ऑनलाईन खतं म्हणजेच काय तर ॲपद्वारे ऑनलाईन मागणी करायची आणि त्यानंतर तो QR कोड दाखवायचा आणि मगच खतं घेऊन जायची अशी ही प्रोसेस चालू आहे. या पद्धतीला कंटाळून आज शेतकरी एकत्रित संघटित झालेले आहेत आणि प्रांताने निवेदन दिलेलं आहे. सदरची पद्धत ही लेंथी आहे, त्यामुळे पिकाला योग्य वेळेत खतं मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे. काय मागणी आहे त्यांची आपण जाणून घेणार आहोत. तर बाळेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये हा त्यांनी मोर्चा काढलेला आहे, आंदोलन केलेलं आहे आणि प्रांतांना निवेदन दिलेलं आहे. काय सांगाल, ॲपद्वारे ऑनलाईन मागणी केलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्याला हे सर्व काही जमतं का? आणि खूप लेंथी प्रोसेस आहे, त्यामुळे पिकांना जे पीक पिरियडमध्ये खतांची गरज असते ती मिळत नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते. खरीप हंगामात चालू झाले त्याच दरम्यान अचानकपणे 5 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि ऑनलाईन खतं खरेदी करण्यासाठी म्हणून ॲपद्वारे त्या पद्धतीनं फतवा त्यांनी काढला गेला. याच्यामुळं काय व्हायला लागलं, पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रायोगिक तत्वावर म्हणून कोल्हापूर जिल्ह्यावर हा अन्याय व्हायला लागला. कारण सर्वसामान्य जर शेतकऱ्यांच्याकडे जर पाहिलं, अँड्रॉइड मोबाईल नाही, तिथं रेंज मिळत नाही, गट नंबर सांगितला पाहिजे, पिकाची नोंद सांगितली पाहिजे आणि आम्हाला जेवढं पाहिजे नत्र स्फुरद आणि स्पालाश त्या प्रमाणात आम्हाला द्यावं लागतं. तो मात्र आम्हाला देता येत नाही. ज्या वेळेला शेती विभाग असेल आणि शासन असेल ते क्षेत्र आम्ही गट नंबरमध्ये सांगितल्यानंतर, पीक सांगितल्यानंतर जेवढं असेल त्या मोजमापाप्रमाणेच ते खत आम्हाला आमच्या पदार्थात पडणार आहे. आज अशी परिस्थिती होणार आहे, जर एखाद्या वेळा पाऊस पडला सर्वसामान्य तर सकाळी उठून शेतकरी शेतामध्ये शेतात जातो आणि खताचा मात्रा त्या पिकाला देतो. मात्र हे ऑनलाईन पद्धत आल्यामुळं कुठल्याही दुकानदारांच्याकडे गेल्यानंतर QR कोड तुमच्याकडे आहे का हे विचारल्याशिवाय खत देत नाही. आम्ही बळजबरी त्या शेतकऱ्यांनी खत दुकानाच्या दाराच्या केलं तर स्टॉक तपासायला तिथे शेती अधिकारी त्या ठिकाणी जातो आणि जर स्टॉकमध्ये जर एक हेराफेरी झालं तर दुकानदाराचं लायसन रद्द होण्यापर्यंत ही मदत चालली आहे. दुकानदार आणि शेतकऱ्यांची सांगड चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं चांगल्या उत्कृष्ट पद्धतीनं शेतकरी पीक पिकवतो आणि स्वतःचं उदरनिर्वाहाचं साधन आपण जे म्हणतो शेतीवर आपण अवलंबून आहे. चांगल्या पद्धतीनं शेतामध्ये पीक पोचतो आणि घर सांभाळण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो. आमची मागणी एवढीच आहे, पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं मागेल त्या शेतकऱ्याला मागेल ते खत हे मिळालं पाहिजे, ही मागणी आम्ही घेऊन इथं आलेलो आहोत. ऑनलाईन पद्धतीनं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर अन्याय व्हायला आहे. हे असे संपूर्ण अडाणी शेतकरी आमच्या बरोबर इथं आलेले, त्यांचा साधा मोबाईलसुद्धा घरात नाही आहे. अशा अवस्थेमध्ये रेंज मिळत नाही, नेटवर्क मिळत नाही, तर हे सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत चाललेला आहे. पूर्वीप्रमाणे खतं जर तुम्ही दिला नाहीत तर आम्ही दुकानदारांची गोडावणं न सांगता दिवसा ढवळ्या आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही, हा निर्वाणीचा आणि गर्भित इशारा मी शासनाला देतो. ही जी पद्धत आहे ही अशी पद्धत यापूर्वी कधी आलेली नव्हती, कधी वापर करून माहीत नाही तुम्हाला. आता काय वाटतंय, कशा पद्धतीने तुम्ही खतं घेतायसा? आम्ही हाय कुठे येऊन नाही, काय नाही आमचं वाट, आमचं मोबाईल नाही. आता मिळलं तर घेऊन यायचं, नाही तर बसायचं आणि 4 दिवस जाते नाही. हां तुम्ही सांगा तेवढं हां आणि खतं घेऊन घ्यायची आणि आज खतं नाहीत आणि 4 दिवस जेव्हा 4 दिवस आमचं सगळं आम्ही काय हंगाम मिळून आमचं हे चुकीचं आहे. आता काढलेलं चुकीचं आहे. काय करायला पाहिजे आता हाय तर आम्ही शेतकरी काय पद्धतीने बोलता बा त्या पद्धतीने आम्हाला खत मिळालं पाहिजे. तेच आम्हाला चालू पाहिजे. पूर्वी जशी खते मिळत होती त्या पद्धतीने आम्हाला मिळले पाहिजे. मला मोबाईल ॲपद्वारे खत काही मोबाईलवर समजत नाही. हा एक सांगतो, आम्हाला मोबाईल काही समजत नाही. बंद होय मोबाईल आम्हाला काहीच. आता साहेब आम्हाला गॅस टाकी जर आम्हाला मिळत नाही, हे होतंय. बुकिंग पण करता येत नाही नाही करता येतच नाही. होय मामा इकडे या. मामा काय म्हणताय? हे बघा, गॅस टाकी देखील आम्हाला जर सांगितलं तर बुकिंग करा तर आम्हाला बुकिंग करता येत नाही. खत जर घ्या म्हटलं आम्ही कसं घ्यायचं होते ते आम्हाला समजत नाही आणि आमच्याकडे मोबाईल पण नाही. तो सरकारने विचार करायला पाहिजे. आमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला सुद्धा हे जमत नाही. आणि उदाहरणार्थ सांगतो, माझा गट नंबर आहे आणि आम्ही दोघे भाऊ असलो तर मला एकट्यालाच मिळणार, दुसऱ्या भावाला
त्यात गट नंबरचा आणि वेगळी शेती असली तर त्याला खत मिळणार नाही. भांडणं लावायचा प्रकार आहे. माझ्या भावाला सुद्धा खतं मिळत नाही. अशी परिस्थिती या शासनानं निर्माण करून ठेवलेली आहे. आणि ह्या अन्यायाविरोध नाईक साहेब सांगितल्याप्रमाणे खताची दुकानं फोडून आम्ही खतं चोरून शेतात टाकल्याशिवाय राहणार नाही. शासनाने जे निर्णय घेतलेला आहे हा फार चुकीचा आहे. कारण ज्यावेळी शेतकऱ्यांना खत पाहिजे त्यावेळी खत मिळत नाही. ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी खत नसतं. ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी बियाणे नसतात. आणि ह्या शासनाने जे आता जे धोरण घेतलेलं आहे ऑनलाईन हे फार फार चुकीचं आहे. आणि जर हे धोरण आत्ता जे घेतलेलं धोरण जर त्यांनी माघार नाही घेतलं तर आम्ही पूर्णपणे सगळे जाऊन दुकानं सगळी फोडून टाकू आणि त्यातून आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही सांगतोय. हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना गॅसच्या टाकीचं बुकिंग करता येत नाही आणि आपल्याला शेतकऱ्यांना शासन हे ऑनलाईन खतं जे आहेत हे बुकिंग करा म्हणतात. ऑनलाईन शेतकऱ्यांना ही खतं घेण्यासाठी ही प्रोसेस लागू केलेली आहे. खरोखरच अन्याय होताना दिसत आहे. हे शासनामध्ये खरोखरच शिकलेले लोक आहेत का असा देखील आता प्रश्न उपस्थित होताना शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने साध्या सोप्या पद्धतीने खतं ही मिळाली पाहिजे असताना सरकार ह्या जाचकाठी का लावतोय असा सवाल हा उपस्थित होत आहे. तर बाळेश नाईक यांनी सांगितलेलं आहे हा जो निर्णय आहे सरकारचा खरोखरच हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणार आहे. म्हणून अन्यायग्रस्त शेतकरी आम्ही एकत्रित येथे जमलेलो आहोत आणि प्रांतांना निवेदन दिलेलं आहे. सदरचा हा निर्णय जो आहे हा मागे घ्यावा. अन्यथा गडिंग्लज विभागामध्ये गडिंग्लज तालुक्यामध्ये जी गोडाऊन आहेत कृषी दुकानांची ती दिवसाढवळ्या फोडून आम्ही ती दुकानं जी खते जी आहे ती खते वापरात आणू असा इशारा हा दिलेला आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि ही जाचक जी आट लावलेली आहे शेतकऱ्यांना मोबाईल चालवता येत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि ही जाचक आट ही बंद केली पाहिजे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.